तर तुमचं व्हॉट इज वेब. तर वेब म्हणजे काय असतं, तुमचं जे पण त्याची डेफिनेशन आहे वेबची, की वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब त्याला तुम्ही www.com वगैरे असं पण म्हणलं जातं. तुमचं आता ज्यावेळेस तुम्ही ब्राउझर ओपन करता, तुमचा ब्राउझर कोणते असतात? ब्राउझर तुमचा क्रोम असेल, नेक्स्ट असेल तुमचा इंटरनेट एक्सप्लोरर असेल, तुमचा सफारी ब्राउझर असेल, नेक्स्ट असेल तुमचा कोणता मायक्रोसॉफ्ट क्रोम, मायक्रोसॉफ्ट क्रोम अरे मायक्रोसॉफ्ट एज असतं ते. तर हे तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्राउझर आहेत, जसं की क्रोम झाला, इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी, मायक्रोसॉफ्ट एज. हे ब्राउझरवरती जे पण चालतं ना, जे ब्राउझरवरती वेबसाईट चालते, जसं की आता एक नवीन विंडो घेतो. आता याच्यावरती हे जे सगळा कंटेंट दिसतोय ना, आता याच्यावरती मी काहीतरी टाईप केलं गुगल जॉब्स वगैरे, गुगल जॉब्स नको, google.com असं काहीतरी सर्च केलं, त्याच्यानंतर हे जे कंटेंट होते ना, त्याला वेब म्हणतात. जे पण तुमच्या ब्राउझरवरती दिसणारी गोष्ट, प्रत्येक हा तुमचा वेब कंटेंट असतो. आणि त्याला जे लागणार आहे आपल्याला, ते म्हणजे इंटरनेट. जे पण तुम्ही इंटरनेट वापरून ज्या ब्राउझरवर तुम्ही पाहता, त्याला वेब म्हणतात. एव्हरीथिंग यू कॅन सी इन द ब्राउझर दॅट आर कॉल्ड वेब युझिंग युअर इंटरनेट. हे तुमची डेफिनेशन आहे. ज्यावेळेस तुम्हाला कंपनीमध्ये बेसिक क्वेश्चन कधी पण विचारतात, की तुम्हाला माहीत आहे का नाही, त्यासाठी की तुमचं वेब म्हणजे नक्की काय असतं. त्यासाठी तुमची डेफिनेशन काय असणार, की जे पण तुमच्या ब्राउझरवरती रन होतं, ब्राउझरवरती आपण इंटरनेटचा यूज करून जे पण आपल्याला वेबसाईट कोणत्या पण दिसतात ना, ते सगळं वेब येतं. तर हे कळलं असेल तर 2 टाईप करा. ओके. तर तुमचं झालं वेबची डेफिनेशन. नेक्स्ट आहे की तुमचं वेबसाईट आणि वेब ॲप्लिकेशन आपल्याला कसं ओळखायचं. वेबसाईट आणि वेब ॲप्लिकेशन आपण कशी ओळखायची, जसं मी काल लास्ट लेक्चरला मी पोर्टफोलिओ दावलेली. माझी जर पोर्टफोलिओ बघितली, नेटलिफाय लिंक्स, ओके. तर ही जी पोर्टफोलिओ आहे, आता ही माझं काय झाली, वेबसाईट झाली. वेबसाईट कशी ओळखायची, की याच्यावरती मी ह्याच्यावरती काय तो ॲडचा प्रोडक्ट आहे का, याचं कुठे माहिती माझी स्टोअर होते का, तर नाही होत. ज्या पण तुम्ही वेबसाईटला जाता, कोणत्या पण व्हिजिट केलं, ज्याच्यात तुमची माहिती स्टोअर होत नाही. माहिती स्टोअर म्हणजे काय, त्याच्या बॅकएंडला डेटाबेस नसणार. डेटाबेस म्हणजे काय, तुमचा हा सगळा डेटा आहे ना, कुठेतरी स्टोअर झाला पाहिजे ना, त्याला बोलतात की डेटाबेस. की तुमचा डेटाबेस, ज्या वेबसाईटला तुमचा डेटाबेस नसतो, त्या वेबसाईट तुमची नॉर्मल वेबसाईट असते, वेबसाईट. आणि ॲप्लिकेशन म्हणजे काय असतं, ज्यास तुम्ही समजा फ्लिपकार्ट वगैरे ओपन केलं, फ्लिपकार्टवरती तुमचं अकाउंट असेल, तुम्ही जे पण ऑर्डर करता ते तुमची सगळी हिस्ट्री असेल. जसं की माझ्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर ही सगळी काहीतरी माझ्या नावाची इन्फॉर्मेशन आहे. परत तुम्ही अकाउंट काढलं तर तुमच्या नावाची इन्फॉर्मेशन, ही सगळे काय झाले, वेब ॲप्लिकेशन झालं. ॲप्लिकेशन कधी म्हणायचं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या एखाद्या वेबसाईट तयार केल्यानंतर ती वेबसाईटला आपण डेटाबेस जोडणार आहे, त्यावेळेस ते झालं आपलं वेब ॲप्लिकेशन. आणि वेबसाईट कधी, ज्यावेळेस त्या वेबसाईटला आपला डेटाबेस नसेल, ज्यावेळेस आपण जी माहिती काय तरी टाकतो ते कुठे स्टोअर होत नाही, त्यावेळेस ती झाली तुमची वेबसाईट.
website is without database and web application is stored some values or user data. तर ह्या दोन महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत की तुमची वेबसाईट म्हणजे काय आणि वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय असतं. नेक्स्ट काय तुमचं फ्रंट एंड आणि बॅक एंड. आता या कन्सेप्ट कशा असतात, फ्रंट एंड आणि बॅक एंड, की जे पण तुम्हाला आतापर्यंत सांगितलं कसं जातं की की तुम्हाला जे पण दिसतं तर ते सगळं फ्रंट एंडमध्ये येतं. तर आता त्याची एक मी तुम्हाला डायग्राम दाखवतो की फ्रंट एंड आणि बॅक एंड वर्क कसं करतं. जरा तरी आपल्याला लँग्वेजबद्दल जर माहीत असेल. ओपन हो ओपन व्हायला वेळ घेते ते, आय थिंक नेटवर्क इश्यू. जर की तुमचं आता एखादं ॲप्लिकेशन आहे, हे काहीतरी ॲप्लिकेशन आहे, याला दोन असणार रूट्स की तुमचं फ्रंट एंड आणि बॅक एंड. तर त्याच्यात पण दोन प्रकार येतात की त्याचं फ्रंट एंड त्या ॲप्लिकेशनचं आणि त्याचं बॅक एंड, याचं फ्रंट एंड आणि याचं बॅक एंड. त्याच्यानंतर येतात की तुम्ही मग कोणतं फ्रेमवर्क वगैरे यूज करताय, तुम्ही कोणता डेटाबेस यूज करता अशा टाईपमध्ये. ओके. एकच सेकंड. आणि हे इंडिपेंडेंट आहे. तर तुमचं टेक्स्ट, तुमची समजा एखादी वेबसाईट आहे, वेब ॲप्लिकेशन. आता आपण वेबचं सगळं बघणार आहे, बाकीच्या कोणत्याच गोष्टी आपण बघणार नाही. जर कधी टाईम भेटला तर त्या बाकीच्या गोष्टींवरती पण आपण बोलू. ची साईज 28. ओके. आता तुमचं येणार आहे फ्रंट एंड आणि इथं तुमचं असणार आहे बॅक एंड. आवाज ब्रेक होतोय. बरं एकच मिनिट. त्यासाठीच मी बोललेलो की मोबाईलवरून जॉईन होतो. इश्यू ना, एकच मिनिट. ओके. तर आता आवाज येतोय का? क्लिअर वाणी. क्लिअर वाणी. क्लिअर आवाज क्लिअर येतोय आवाज का येतोय ब्रेक का होतोय? ब्रेक होतोय?
मेसेज मेसेजमध्ये सांगा. गुगल मीटचा गुगल हाच मीटचा प्रॉब्लेम हाच आहे की प्रॉब्लेम आहे की जास्त नेट जास्त खातं. नेट खातं. आपण उद्या आपण उद्या झूमला जॉईन झूमला करू. जॉईन करू. ओके. ओके. जर काही एरर जर आला काही तर एरर आला तर व्हॉट्सअपला मेसेज व्हॉट्सअपला करा मला. मेसेज करा मला. ओके. डायग्राम ओके. डायग्राम डायग्राम काय करणार डायग्राम आहेत काय की करणार आहे की जसं सांगितलं की जसं सांगितलं की फ्रंट एंड आणि फ्रंट एंड बॅक आणि एंड. बॅक एंड. फ्रंट एंड म्हणजे फ्रंट काय एंड की म्हणजे आपल्याला काय की आपल्याला इंडस्ट्रीत इंडस्ट्रीत जसं सांगितलं जसं की वेब सांगितलं की वेब ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन असेल, असेल, तुमचं काही तुमचं पण काही असेल. पण असेल. इव्हन इव्हन तुमचं तुमचं अँड्रॉइड अँड्रॉइड ॲप्लिकेशन जे आपण ॲप्लिकेशन जे आपण वापरतो किंवा वापरतो किंवा iOS डिव्हाइस iOS म्हणजे डिव्हाइस म्हणजे तुमचा आयफोन तुमचा असेल, आयफोन असेल त्याच्यावरती पण आपण त्याच्यावरती पण आपण ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन वापरतो. वापरतो. त्यात 2 त्यात दोन कन्सेप्ट असतात कन्सेप्ट की असतात फ्रंट की एंड आणि फ्रंट बॅक एंड एंड. आणि बॅक एंड. तुमचं फ्रंट तुमचं एंड म्हणजे फ्रंट काय एंड म्हणजे असतं काय असतं आणि बॅक एंड आणि म्हणजे बॅक काय एंड असतं. म्हणजे काय असतं. तर त्याच्या तर फ्रंट त्याच्या एंडला पण फ्रंट एक एंडला पण एक फ्रंट एंड फ्रंट येतं. एंड येतं. फ्रंट फ्रंट एंड एंड आणि त्याच्या आणि बॅक त्याच्या एंडला बॅक पण एंडला येतं पण एक. येतं. जर जर काही काही तुमचं तुमचं सिलेक्ट सिलेक्ट तुमचं बॅक तुमचं एंड बॅक एंड झालं. झालं. आता फ्रंट आता एंड म्हणजे फ्रंट काय एंड म्हणजे काय असतं असतं की की तुमचं जे तुमचं जे HTML जे HTML तुमचा जे तुमचा UIचा पार्ट UIचा असतो ना, पार्ट असतो ना, UIचा UIचा HTML आणि HTML आणि CSS CSS ते तुमचं ते झालं तुमचं फ्रंट झालं एंड. फ्रंट एंड. जसं की आता जसं की एखादी आता आपण एखादी कोणती आपण पण कोणती पण वेबसाईट ओपन वेबसाईट केली, ओपन केली जशी ही. जशी ही. आता हे जे आता हे जे दिसतंय दिसतंय ते सगळं ते तुमचं काय सगळं तुमचं झालं, काय झालं HTML आणि HTML आणि CSS झालं. CSS झालं. आता आता बॅकएंडमध्ये काय बॅकएंड काय मध्ये येणार काय काय तुमचं येणार मग त्यात. तुमचं मग त्यात. त्याच्या फ्रंट त्याच्या एंडला मी जसं फ्रंट एंड मी जसं सांगितलं, सांगितलं फ्रंट एंडमध्ये फ्रंट पण एंड मध्ये तुमचं पण फ्रंट तुमचं एंड आणि फ्रंट बॅक एंड एंड आणि येतं बॅक एंड येतं टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. तशी तशी तुमची तुमची बॅकएंडला कोणती बॅकएंडला येणार कोणती लँग्वेज, येणार लँग्वेज तुमची तुमची जावा स्क्रिप्ट जावा असेल स्क्रिप्ट असेल किंवा किंवा टाईप स्क्रिप्ट टाईप असेल. स्क्रिप्ट असेल. हे झालं तुमच्या हे झालं फ्रंट तुमच्या एंड आणि फ्रंट एंड बॅक आणि एंड बॅक झालं. एंड झालं. आता तुमचं आता जर तुमचं जर याच्या याच्या बॅकएंडला जर तुम्ही बॅकएंडला जर त्यात पण तुम्ही फ्रंट एंड त्यातून कसं फ्रंट एंड असेल करत असेल की तुम्ही की याच्या तुम्ही जर याच्या जर बॅकएंडला बॅकएंड फ्रंट एंड आणि फ्रंट एंड आणि बॅकएंडमध्ये पण बॅकएंड किती मध्ये पण टाईप किती पडले टाईप तुमचे? पडले तुमचे 4 टाईप चार पडले टाईप की पडले फ्रंट की एंडचं फ्रंट एंडचं फ्रंट एंड फ्रंट एंड बॅकएंड बॅकएंड आणि तुमच्या आणि तुमच्या बॅकएंडचं फ्रंट एंड बॅकएंडचं फ्रंट बॅकएंड. एंड बॅकएंड. आता आता बॅकएंडमध्ये बॅकएंड सपोज मध्ये सपोज तुमचं तुमचं .NET डॉट असेल, नेट असेल राईट. राईट. ऑरमध्ये ऑर मध्ये तुमचं तुमचं नोड असेल, नोड असेल त्यात तुमची त्यात जावा तुमची असेल जावा असेल किंवा किंवा PHP असेल. PHP असेल. जसं मला माहिती जसं आहे. मला आणि माहिती आहे. आणि तुमच्या तुमच्या हे पण हे असतील, पण असतील PHP PHP झाल्यानंतर झाल्यानंतर पायथॉन पायथॉन पायथन असेल. पायथन असेल. अशा अशा ज्या पण ज्या पण इंग्लिशमध्ये भरपूर इंडस्ट्रीमध्ये लँग्वेज भरपूर आहेत. लँग्वेज आहेत. ॲज पर माय ॲज पर नॉलेज माय नॉलेज चार तर मला 4 माहिती तर आहेत. मला माहिती आहेत. .NET, .NEट नोड, नोड जावा, जावा PHP आणि पायथन. PHP आणि पायथन. त्याच्या बॅकएंडला काय त्याच्या असणार आहे? बॅकएंडला काय तुमचा असणार तुमचा डेटाबेस. डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय? डेटाबेस म्हणजे काय डेटाबेस बरोबर डेटाबेस आपल्याला बरोबर आपल्याला इंटरॅक्ट इंटरॅक्ट करण्यासाठीची लँग्वेज करण्यासाठी जी लागते. लँग्वेज आणि लागते तुमचे आणि जे तुमचे जे बॅकएंड, तुमच्या बॅकएंड जे तुमचे जे UIवरती जी UI वरती इंटरॅक्ट जी करायला लँग्वेज इंटरॅक्ट जाते करायला ना, लँग्वेज जाते ना ती तुमचे ती तुमचे .NET, नोड, .NET जावा, नोड PHP, जावा पायथॉन PHP झाल्या. पायथॉन झाल्या. आता आता बॅकएंडला म्हणजे काय? बॅकएंडला तुमचा म्हणजे काय तुमचा डेटाबेस असणार आहे डेटाबेस त्याचा. असणार आहे त्याचा. डेटाबेसमध्ये असेल डेटाबेसमध्ये तुमचा असेल तुमचा SQL, SQL. परत असेल परत तुमचा असेल तुमचा MySQL असेल, MySQL असेल. परत तुमचा परत तुमचा NoDB, नो डी बी NoSQL नो असेल. एसक्यूएल असेल. नो NoSQLमध्ये कोणता एसक्यूएल मध्ये येतो? कोणता येतो तर तुमचा तर जो तुमचा जो MongoDB म्हणतो ना MongoDB आपण, म्हणतो ना आपण MongoDB, MongoDB. तसं तो तसं तुमचा तो तुमचा NoSQL नो येतो. एसक्यूएल NoSQL येतो. नो म्हणजे काय? एसक्यूएल म्हणजे काय नॉट नॉट ओन्ली ओनली स्ट्रक्चर्ड क्वेरी स्ट्रक्चर्ड लँग्वेज. क्वेरी लँग्वेज. MySQL माय म्हणजे एसक्यूएल माय म्हणजे माय स्ट्रक्चर्ड क्वेरी, स्ट्रक्चर्ड क्वेरी MySQL नाही माय तर एसक्यूएल नाही तर MS SQL एम एस असतं एसक्यूएल किंवा असतं किंवा MySQL जरी माय म्हटलं एसक्यूएल तरी जरी म्हटलं तरी चालतं. चालतं. मायक्रोसॉफ्ट SQL, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल. राईट. राईट. आणि याला आणि याला SQLच्या जागी एसक्यूएलच्या जागी कंपनी कंपनी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सिक्वल पण सिक्वल असं पण असं बोललं पण जातं. बोललं जातं. आता हे आता हे वापरायसाठी तुमचे वापरायसाठी तुमचे फ्रेमवर्क्स असतात फ्रेमवर्क्स इथं असतात खाली. इथं खाली. फ्रेमवर्क्स म्हणजे फ्रेमवर्क्स काय? म्हणजे काय याच्या याच्या मॉडर्न मॉडर्न पद्धत पुढं पद्धत जायचं. पुढे जायचं. तुमचा UI तुमचा करायसाठी UI HTML, करायसाठी CSS, HTML CSS जावास्क्रिप्ट तुम्ही जावास्क्रिप्ट फ्रंट एंड तुम्ही केलं. फ्रंट एंड केलं. बॅकएंडला तुम्ही बॅकएंडला तुम्ही .NET .NET वापरून वापरून तुम्ही डेटाबेस कोणता डेटाबेस वापरणार कोणता आहे ते वापरणार तुम्हाला आहे ते सिलेक्ट तुम्हाला करायचं. जसं की सिलेक्ट करायचं. जसं की MongoDB असेल, MongoDB असेल MyDB, MyDB MySQL, MySQL NoSQL. NoSQL. आता तुमचे आता तुमचे फ्रेमवर्क असणार फ्रेमवर्क आहेत. असणार आहेत. फ्रेमवर्कमध्ये तुमचं फ्रेमवर्कमध्ये समजा तुमचं असेल समजा असेल रिॲक्ट, रिॲक्ट. तुमचं तुमचं अँग्युलर, अँग्युलर. तुमचं व्ह्यू तुमचं व्ह्यू असेल. असेल. व्ह्यू व्ह्यू झाल्यानंतर झाल्यानंतर एवढी तर माहिती एवढे तर आहेत. माहिती आहेत. अजून भरपूर अजून फ्रेमवर्क भरपूर आहेत फ्रंट फ्रेमवर्क आहेत एंडची. फ्रंट एंडची. वेब वेब ॲप्लिकेशनमध्ये फक्त ॲप्लिकेशनमध्ये बोलतोय. फक्त बोलतोय.
आणि तुमची आणि तुमची बॅकएंडला काय बॅकएंडला असणार काय आहे असणार आहे तुमचं तुमचं की की तुमच्या तुमच्या डॉट डॉट नेट नेट डॉट नेटमध्ये डॉट जर नेट मध्ये जर केलं केलं तर डॉट तर नेट डॉट नेट एपीआय असणार एपीआय आहे असणार आहे त्या. ते कशात ते कशात बनवणार आहे तुम्ही बनवणार आहे तुम्ही? डॉट नेट डॉट एपीआय नेट एपीआय मध्येच मध्येच. ते त्याचं ते त्याचं फ्रेमवर्क फ्रेमवर्क असणार फ्रेमवर्क आहे. असणार आहे. नेक्स्ट आहे नेक्स्ट तुमचं आहे समजा समजा जावा वापरत जावा असाल तर वापरत असाल तर जावाचं जावाचं स्प्रिंग बूट स्प्रिंग बूट हे हे फ्रेमवर्क आहे. फ्रेमवर्क आहे. तुम्ही जर आता तुम्ही जर नोड आता नोड वापरणार असाल वापरणार असाल तुमचा नोड तुमचा नोड तर नोडला तर काय नोडला येतं काय येतं? एक्सप्रेस जे एक्सप्रेस एस म्हणून जेएस येतं म्हणून येतं. एक्सप्रेस एक्सप्रेस जे एस जेएस जे जे मिनस्टॅक डेव्हलपर मिनस्टॅक आपण डेव्हलपर म्हणतो आपण ना म्हणतो किंवा ना किंवा मिनस्टॅक तर मिनस्टॅक तर नोडमध्ये नोडमध्ये एक्सप्रेस जे एस एक्सप्रेस येतं जेएस फ्रेमवर्क येतं फ्रेमवर्क. त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण नोडच्या ज्या नोडच्या ज्या कन्सेप्ट आहेत कन्सेप्ट आहेत ते तुम्ही वापरून एपीआय तुम्ही वगैरे लिहू एपीआय वगैरे शकता. लिहू शकता. असं असं तुमचं तुमचं फ्रंट एंड फ्रंट आणि एंड बॅक आणि एंड बॅक एंड असं असं असंच वर्क असंच होतं. वर्क होतं. याच्या याच्या व्यतिरिक्त काही व्यतिरिक्त वर्क काही होत नाही. वर्क होत नाही. आणि ह्याचं जे आणि याचं जे कनेक्शन असतं कनेक्शन ना असतं ना थ्रू त्याच्या थ्रू फ्री फ्री हँड हँड रायटिंग रायटिंग. आता तुमचं आता हे तुमचं हे बाइंड करायचं बाइंड जे काम करायचं जे असणार काम असणार फ्रंट एंड आणि फ्रंट एंड बॅक आणि एंड बॅक एंड ते कुठं ते कुठं करतात करतात? तर तर ह्याची त्याची साईज साईज ओके ओके. तुमचं हे तुमचं हे फ्रंट एंड फ्रंट एंड आणि बॅक आणि एंड जे बॅक एंड बाइंड जे करायला बाइंड जातात करायला ना जातात ना ते इथं ते असतं इथं असतं तुमच्या तुमच्या एपीआय एपीआय. एपीआय म्हणजे काय एपीआय असतं म्हणजे काय तुमचं असतं तुमचं? ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन प्रोग्रॅमिंग प्रोग्रामिंग इंटरफेस इंटरफेस. जसं जसं पुढे जसं जाईल जसं तसं पुढे जाईल तुम्हाला तसं एपीआय तुम्हाला बद्दल एपीआय पण माहिती बद्दल देईन पण माहिती देईन. पण पण आपलं आज आपलं आज बेसिक पासून बेसिक चालू पासून करणार चालू करणार HTML म्हणजे काय HTML म्हणजे असतं काय असतं आणि बाकीचं आणि सगळं बाकीचं ते सगळं ते. तुम्हाला जर तुम्हाला जर फ्रंट एंड फ्रंट वर्सेस एंड बॅक वर्सेस एंड बॅक एंड वेब वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय ॲप्लिकेशन असतं म्हणजे काय व्हॉट इज असतं? व्हॉट वेब इज वेब? इथपर्यंत इथपर्यंत पॅरल पॅरल आहात आहात तर दोन तर टाईप दोन करा टाईप करा. काही काय क्वेश्चन्स फ्रंट एंड क्वेश्चन्स फ्रंट वर्सेस एंड बॅक वर्सेस मध्ये बॅक काय एंड काय मध्ये काय काय असतात असतं ते? ओके. तर आता नेक्स्ट टाईप नेक्स्ट काय की टाईप काय आहे तुमचा की तुमचा? रोल ऑफ रोल ऑफ HTML CSS आणि HTML CSS आणि बूटस्ट्रॅप बूटस्ट्रॅप. आता रोल काय आता असणार रोल आहे काय तुमचा असणार आहे तुमचा? HTML मधला HTML रोल मधला रोल. की की तुमचं तुमचं एक हेडिंग एक असणार हेडिंग आहे तुम्ही असणार आहे. तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस कोणतं एखादं पण कोणतं पण डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन बनवता बनवता HTML म्हणजे काय HTML एक म्हणजे काय? एक डॉक्युमेंटच डॉक्युमेंटच असतं असतं. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशन बनवा ऍप्लिकेशन काही बनवा पण काही बनवा पण बनवा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये एखादं कॉलेजमध्ये एखादं डॉक्युमेंटेशन सबमिट डॉक्युमेंटेशन करता सबमिट करता किंवा तुम्ही किंवा रिअल तुम्ही लाईफमध्ये रिअल पण लाईफमध्ये वापरता पण वापरता डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन. युजर मॅन्युअल युजर असेल मॅन्युअल वगैरे असेल वगैरे. तर तर HTML काय HTML करतं ते काय करतं? फक्त ते फक्त स्ट्रक्चर करतं स्ट्रक्चर तर करतं. HTML तर मध्ये काय HTML काय मध्ये काय काय येतं येतं? बेसिक बेसिक तुमचं हेडिंग तुमचं असेल हेडिंग असेल. हेडिंग हेडिंग. नेक्स्ट असेल नेक्स्ट तुमचं असेल तुमचं पॅराग्राफमध्ये पॅराग्राफमध्ये काहीतरी काहीतरी. नेक्स्ट काय असतील नेक्स्ट काय तुमचं असतील तुमचं इनपुट टॅक्स इनपुट वगैरे टॅक्स वगैरे. बटन्स बटन्स असतील असतील. हे जे हे जे स्ट्रक्चर असतं ना स्ट्रक्चर असतं ना ते फक्त ते फक्त HTML मध्ये HTML येतं मध्ये येतं. एकच मिनिट एकच मिनिट. ओके ओके. आता तुमचं आता तुमचं CSS CSS. तर तर CSS म्हणजे काय CSS असतं म्हणजे काय असतं? कॅस्केडिंग स्टाईल कॅस्केडिंग शीट स्टाईल शीट. जे तुम्ही जे स्ट्रक्चर तुम्ही उभं स्ट्रक्चर करणार उभं आहे करणार आहे. जसं की आता तुम्ही जसं की आता घरात तुम्ही राहता घरात राहता. तर घराचं तर स्ट्रक्चर घराचं कसं असतं स्ट्रक्चर की कसं असतं की एक बेडरूम एक असेल बेडरूम एक असेल, हॉल एक असेल हॉल एक असेल, किचन एक असेल एक किचन संडास असेल, एक बाथरूम संडास असेल तर बाथरूम ते एक असेल. ते एक स्ट्रक्चर असतं स्ट्रक्चर असतं. HTML म्हणजे काय HTML तुमचं म्हणजे एक काय? तुमचं एक स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर आहे. त्या आता घराला त्या तुमचं घराला जे तुमचं कलर जे असेल कलर पीओपी असेल, लावणं पीओपी असेल लावणं असेल, ते तुमचं ते काय तुमचं झालं काय झालं? CSS झालं CSS झालं. CSS मध्ये CSS तुम्हाला मध्ये तुम्हाला काहीतरी काहीतरी कलर कलर असतील असतील, बॅकग्राऊंड कलर बॅकग्राऊंड असेल कलर असेल, तुमची तुमची फॉन्ट साईज फॉन्ट साईज असेल असेल. हे सगळं हे सगळं CSS 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 मध्ये CSS येतं मध्ये येतं. आता आता बुशट्रॅप बुटस्ट्रॅप. बुशट्रॅप म्हणजे बुटस्ट्रॅप काय की म्हणजे ते काय? की ते बुशट्रॅप एक बुटस्ट्रॅप एक फ्रेमवर्क आहे फ्रेमवर्क आहे. बुशट्रॅप बुटस्ट्रॅप इज अ इज अ फ्रेमवर्क फ्रेमवर्क.
आता आता बुस्टरॅप फ्रेमवर्क बुस्टरॅप कोणाचा फ्रेमवर्क आहे? कोणाचा आहे? तर तर फेसबुकवाल्यांचा आहे. फेसबुकवाल्यांचा आहे. फेसबुकवाल्यांचं म्हणजे फेसबुकवाल्यांचं काय म्हणजे की काय की ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी फेसबुक लॉन्च फेसबुक केलं, लॉन्च केलं, त्यावेळेस त्यांचं त्यावेळेस पण त्यांचं पण HTML HTML आणि आणि नॉर्मल नॉर्मल CSS मध्ये CSS सगळे मध्ये पेज सगळे पेज ॲप्लिकेशन दिसायचं, ॲप्लिकेशन त्यांचं दिसायचं, फेसबुक त्यांचं फेसबुक दिसायचं. दिसायचं. पण ज्यावेळेस पण ज्यावेळेस जसं-जसं जसं-जसं फोटो आले फोटो आले वगैरे, वगैरे, जसं त्यांना जसं वाटलं की त्यांना आता वाटलं की आता कंटेंट आपल्याला कंटेंट जरा आपल्याला जरा रिस्पॉन्सिव्ह केला रिस्पॉन्सिव्ह पाहिजे. केला पाहिजे, रिस्पॉन्सिव्ह केला रिस्पॉन्सिव्ह पाहिजे. केला पाहिजे. त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी त्यांनी बुस्टरॅप हे काढलं. फ्रेमवर्क काढलं. त्यांचा तर उद्देश त्यांचा काय होता उद्देश काय की होता की ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन बुस्टरॅप आणलं, बुस्टरॅप आणलं 2012च्या आसपास 2012च्या काहीतरी, आसपास काहीतरी, त्यावेळेस त्यावेळेस माणसं मोबाईल माणसं एवढा यूज मोबाईल करत एवढा यूज नव्हते. करत नव्हते. पण त्यांना माहित पण होतं की त्यांना माहित होतं की मोबाईल मोबाईल भविष्यात यूज भविष्यात करणार यूज आहेत. करणार आहेत. तर पहिलं तर पहिले ॲप्लिकेशन जे असायचे ॲप्लिकेशन जे तुमचे असायचे तुमचे लॅपटॉपवरती, लॅपटॉपवरती कॉम्प्युटर्स असतील, कॉम्प्युटर्स तशा असतील टाईपमध्ये तशा टाईपमध्ये ॲप्लिकेशन असायचे. ॲप्लिकेशन असायचे. नेक्स्ट काय झालं, नेक्स्ट काय मोबाईल झालं, आल्यानंतर मोबाईल तुमचं आल्यानंतर ॲप्लिकेशन तुमचं मोबाईलमध्ये पण ॲप्लिकेशन चाललं मोबाईलमध्ये पाहिजे. पण चाललं पाहिजे. तर त्यांनी काय तर त्यांनी केलं, काय केलं, तुम्ही जो कोड तुम्ही जो लिहिताय, कोड तुमचं लिहिताय, CSS तुमचा असेल, CSS असेल, HTML असेल, जर HTML त्यात असेल, जर कलर त्याला कोडिंग कलर तुम्ही जर कोडिंग नुसतं तुम्ही जर CSS नुसतं करत CSS कलर करत कोडिंग कलर ज्यावेळेस कोडिंग करता ना ज्यावेळेस तुम्ही, करता ना तुम्ही, तर ते तर ते ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन रिस्पॉन्सिव्ह होत नाही. रिस्पॉन्सिव्ह होत नाही. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय? की आता की बघा, आता बघा, हम्म, हम्म, एखादं एखादं माझ्या म्हणजे ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन रिस्पॉन्सिव्ह आहे. रिस्पॉन्सिव्ह आहे. रिस्पॉन्सिव्ह 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 ॲप्लिकेशन आता आहे ॲप्लिकेशन माझ्याकडं. आहे माझ्याकडं. तर आता हे तर बघा, आता हे बघा, जस्ट जस्ट इन्स्पेक्ट इन्स्पेक्ट करतो. करतो. आता हे काय आता झालं हे काय झाला तुमचं, तुमचा, तुमचा तुमचा टॅबलेट व्ह्यू असेल, टॅबलेट व्ह्यू तुमच्या असेल, तुमच्या लॅपटॉपवर तुमचं लॅपटॉपवर तुमचं ॲप्लिकेशन असं ॲप्लिकेशन असं दिसतंय, दिसतंय, जी जी ॲमेझॉनची असेल, Amazonची तुमची असेल, तुमची फ्लिपकार्टची वेबसाईट फ्लिपकार्टची आहे, वेबसाईट आहे, ती अशी ती अशी दिसते. दिसते. ज्यावेळेस ज्यावेळेस त्याचा ॲप्लिकेशन छोटं ॲप्लिकेशन होणार आहे, छोटं म्हणजे होणार काय आहे, होणार म्हणजे आहे, काय होणार आहे, तुमचा आता तुमचा हा आता साईज हा कोणती साईज झाली कोणती तुमची, झाली तुमची, टॅबची साईज टॅबची झाली, साईज टॅब झाली, म्हणजे टॅब म्हणजे टॅबलेट, टॅबलेट, आयपॅड असतील आयपॅड वगैरे. असतील वगैरे. त्या त्या टॅबलेटच्या पण टॅबलेटच्या साईजला पण बघा, साईजला कुठं बघा, कशात कुठं काय कशात फाटते काय का, फाटते कोणता का, कोणता कॉम्पोनंट कशात कॉम्पोनंट बसतोय कशात का, जसं घुसतोय की का, आता जसं की आता ह्या तुमचा एक तुमचा एक नॅओबार आहे, नॅओबार आहे, साइडबार आहे ना, ह्या साइडबार ह्या राईट साईडच्या राईट बारमध्ये साईडच्या बसतोय बारमध्ये का, घुसतोय का, रिस्पॉन्सिव्ह झालं ना. रिस्पॉन्सिव्ह झालं ना. नेक्स्ट काय आतून नेक्स्ट काय जसं आतून जसं 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 स्मॉल 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 करेल, स्मॉल करेल, तसं अजून तसं तुमचा अजून कंटेंट तुमचा स्मॉल कंटेंट होतोय. स्मॉल होतोय. आता बघा, आता तरी बघा पण तरी पण रिस्पॉन्सिव्ह आहे. याला रिस्पॉन्सिव्ह आहे, म्हणतात याला तुमचं म्हणतात तुमचं रिस्पॉन्सिव्ह, की रिस्पॉन्सिव्ह, एकदाच की एकदाच ॲप्लिकेशनचा कोड ॲप्लिकेशनचा कोड लिहायचा लिहायचा आणि आणि सगळीकडे ज्यावेळेस सगळीकडे तुम्ही रन ज्यावेळेस तुम्ही करणार रन आहे, करणार आहे, त्या त्यातच सगळ्या सगळ्या तुमच्या तुमच्या ॲप्लिकेशनला जे ॲप्लिकेशनला जे तुमचं तुमचं मोबाईल असेल मोबाईल किंवा असेल तुमचं किंवा लॅपटॉप तुमचं असतील लॅपटॉप किंवा असतील तुमचं किंवा PC तुमचं असेल, PC असेल, त्या त्या सगळ्यावरती तुमचं सगळ्यावरती तुमचं ॲप्लिकेशन रन ॲप्लिकेशन झालं रन पाहिजे. झालं पाहिजे. तशा टाईपमध्ये तशा टाईपमध्ये तुमचं तुमचं रिस्पॉन्स येतो. रिस्पॉन्स येतो. बुस्टरॅप काय ते बुस्टरॅप काय ते फ्रेमवर्क आहे, बिल्ड फॉर बिल्ड फॉर रिस्पॉन्सिव्ह रिस्पॉन्सिव्ह पेजेस. पेजेस. त्याच्या आता पुढं काय त्याच्या पुढं येतं, काय येतं, तुमचं की जावा तुमचं स्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट. जावा स्क्रिप्ट अजून आपण जावास्क्रिप्ट अजून जाणार आपण नाही, जाणार नाही, कारण की आपला कारण की आपला HTML HTML CSS चाच CSS चाच कंटेंट आहे. कंटेंट आहे. जसं जसं सिलेबसनुसार सिलेबस जर नुसार गेलं जर गेलं तर तर आता हाऊ आता ब्राउझर हाऊ ब्राउझर वर्क्स. वर्क्स. तर तर हे तीन हे कळाले की तीन कळाले की तुम्हाला तुम्हाला HTML कशासाठी HTML असते, एक कशासाठी असतं, एक स्ट्रक्चर असतं, स्ट्रक्चर असतं, CSS तुम्हाला CSS तुम्हाला कलर असेल कलर काहीतरी, असेल काहीतरी, आणि आणि बुटस्ट्रॅप म्हणजे काय बुटस्ट्रॅप असते की म्हणजे काय असते, त्याचे की जे त्याचे क्लास जे असतात, क्लास असतात, क्लास क्लास वापरल्यानंतर आहे ना, वापरयंत्र आहे ना, एकदाच आपण एकदाच कोड आपण कोड लिहायचा लिहायचा आणि त्या आणि सगळ्या त्या सगळ्या मोबाईलवरती असेल, मोबाईलवरती तुमच्या असेल, तुमच्या लॅपटॉपवरती असेल, लॅपटॉपवरती तिकडे असेल, तिकडे सगळीकडे रन सगळीकडे होणार. रन होणार. त्यासाठी त्यासाठी बुटस्ट्रॅप आलं. बुटस्ट्रॅप आलं. कळलं असेल तर कळलं तीन असेल तर टाईप करा. 3 टाईप कर. तर तर तुमचा तुमचा ब्राउझर, ब्राउझर, आता आता ब्राउझर वर्क ब्राउझर कसं वर्क करतं, कसं करतं, तुमचा जो तुमचा जो ज्यावेळेस ब्राउझर ज्यावेळेस वर्क कसं ब्राउझर वर्क कसं करतं, करतं, की ज्यावेळेस की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही युजर आहात, युजर युजर म्हणजे काय एंड तुमचं युजर आहे, एंड युजर आहे. तुम्हाला काय तुम्हाला माहिती काय पाहिजे माहिती असेल तर पाहिजे तुम्ही असेल काय तर करता, तुम्ही काय करता, ब्राउझर उघडता, ब्राउझर उघडता, त्याच्या त्याच्या सर्च सर्च विंडोमध्ये जाता. विंडोमध्ये जाता. हे तुमचं हे तुमचं ब्राउझर आहे. ब्राउझर आहे. ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सर्च तुम्ही विंडो सर्च असणार विंडो आहे तुमची असणार आहे अशी तुमची असणार अशी आहे. असणार आहे. बाय डिफॉल्टला बाय ते डिफॉल्टला ते गुगलचं आहे. गुगलचं आहे. तसे असे मल्टिपल असतात. मल्टिपल्स असतात. तर तर मल्टिपल कसे मल्टिपल असतात कसे असतात ओळखायचं, ओळखायचं, तुम्ही जर का तुम्ही जर का सेटिंगमध्ये गेला, सेटिंगमध्ये गेला तर तर सर्च सर्च इंजिन नावाचं इंजिन असते. नावाचं असते. तर चेंज तर केलं, चेंज केलं तर इथं बघा तर इथं सगळे बघा सर्च सगळे इंजिन सर्च आहेत. इंजिन आहेत. इंजिन म्हणजे इंजिन काय, म्हणजे काय, तुम्ही तुम्ही कोणतं इंजिन कोणतं इंजिन फास्टर फास्टर एक्झिक्यूट होतं, तुम्हाला एक्झिक्यूट होतं, याहू तुम्हाला माहीत याहू असेल, माहीत असेल, मायक्रोसॉफ्ट बिंग मायक्रोसॉफ्ट असेल बिंग आणि असेल सिक्युअर आणि सर्च. सिक्युअर सर्च, इंडेक्स आणि इंडेक्स आणि डक गो आहे ना, ते डक गो आपण आहे ना, ते वापरत आपण नाही. वापरत नाही. पण ते पण पण काय ते पण तुमचे काय तुमचे इंजिन्स आहेत ना इंजिन्स सर्च आहेत ना करायचे. सर्च करायचे. तर ते तर तुम्ही
ते तुम्ही काहीतरी इथं टाइप केलं केलं आणि ते आणि तुम्हाला ते काय तुम्हाला करणार काय आहे करणार आहे? असं काहीतरी असं काहीतरी टाकलं टाकलं. तर तर आता बघा आता बघा हे काही पण टाकल्यानंतर याचे जे कीवर्ड्स असतात ना, ते ते कीवर्ड्स कीवर्ड्स आपले कुठं असतात? तुमचं ज्यावेळेस तुमचं ज्यावेळेस इन्स्पेक्ट इन्स्पेक्ट करता करता
तर हा जो तुमचा टॅग असतात ना, याच्यानुसार ते फाइंड करतं. याच्यात तुमचं काहीतरी असेल एक्सेसिबिलिटी लिंक्स, अशा टाईपमध्ये ते फाइंड करतं. तर ब्राउझर कसा वर्क करतो? तुम्ही जे पण काही जे सर्च करताय ना, तर त्या सर्च इंजिनला आहे ना एक एपीआय जाते वरती सर्व्हरवरती. गुगलच्या ह्याच्यावरती त्या गुगलचं जे सर्च इंजिन आहे त्याला एपीआय जाते आणि हा कीवर्ड कुठं ते सापडला त्यांच्या सर्व्हरला, तर त्या कीवर्डनुसार तुम्हाला रिझल्ट आणून देण्याचं काम करतं. रिझल्टमध्ये त्यांनी काय केले, परत त्यांनी सेक्शन्स पाडलेत की इमेजेस असतील तर त्याचे इमेजेस पहिल्यांदा दाव, व्हिडिओज असतील तर व्हिडिओज दाव, शॉर्ट व्हिडिओज असतील तर शॉर्ट व्हिडिओ दाव, शॉपिंग रिलेटेड असेल काय तर शॉपिंग रिलेटेड दाव. अशा टाईपमध्ये तुमचं सर्च इंजिन काम करतं. की तुमचा HTML CSS असेल, जावास्क्रिप्ट असेल, ते ब्राउझरचं वर्किंग कसं आहे की तुम्ही ज्यावेळेस सर्च करता ते एपीआय तो त्यांच्या सर्व्हरवरती काहीतरी वर्क होतं ना, ते तुम्हाला रिटर्नमध्ये काहीतरी देतं. तशा टाईपमध्ये ते वर्क करतं की आता एक असणार आहे तुमची युजर URL हिट्स. नेक्स्ट काय असणार आहे तुमचा जो ब्राउझर आहे, ब्राउझर सेंडिंग रिक्वेस्ट टू सर्व्हर. आता सर्व्हर काय करणार आहे तुमचा HTML CSS आणि जावास्क्रिप्ट. सर्व्हर HTML CSS आणि जावास्क्रिप्ट पाठवतो आपल्याला रिटर्न मध्ये, आणि तेच आपण HTML CSS जावास्क्रिप्ट ब्राउझर आपला धावतो. ब्राउझरचं तेच काम आहे ना की तुमचं पेज ऍप्लिकेशन धावायचं, आणि ब्राउझरवरती दुसरी कोणतीही लँग्वेज चालत नाही, फक्त HTML CSS आणि जावास्क्रिप्टच लँग्वेज कळते. इव्हन तुमची टाईपस्क्रिप्ट पण कळत नाही त्याला. तर सर्व्हरवरनं ज्यावेळेस आपल्याला रिक्वेस्ट आली रिटर्न, सर्व्हर काय केलं त्यांना HTML CSS आणि जावास्क्रिप्टचा कोड पाठवला. तर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तुमची की ब्राउझर रीड्स द रिटर्नड डेटा. तुमचा आलेला जो डेटा आहे तो रिटर्न करणार आहे. रीड्स करणार, रिटर्न म्हणजे आलेला जो डेटा आहे तो रीड करणार आहे. रीड केल्यानंतर काय होणार आहे, पहिल्यांदा तुमचं स्ट्रक्चर HTML अप्लाय टू स्ट्रक्चर, म्हणजे जो तुमचा आलेला डेटा आहे तो सगळा स्ट्रक्चर मध्ये बसणार आहे. नेक्स्ट काय होणार आहे, तुमचं CSS अप्लाय होणार आहे, त्याला जे कलर कोडिंग असेल ते अप्लाय होणार आहे. CSS अप्लाय म्हणजे 7वी स्टेप आहे तुमचं जावास्क्रिप्ट आहे ना, जे पण काय बटनावरती एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायचं आहे. जसं की आता मी ह्या इमेजेस वरती क्लिक केलं तर मला सगळ्या इमेजेसचं सेक्शन आलं. ती जी ऍक्टिव्हिटी आहे ना ती तुमचं कोण करणार आहे, जावास्क्रिप्ट करणार आहे. आणि ही सगळी ऍक्शन परफॉर्म झाल्यानंतर आहे ना तुमचं फायनल पेज एक्झिक्यूट होणार आहे. फायनल पेज असेल ते एक्झिक्यूट होणार आहे. असं तुमचं ब्राउझर वर्किंग असते की आठ स्टेप मध्ये वर्किंग करते. की तुम्ही ज्यावेळेस युजर असेल, एंड युजर, तुम्ही URL हिट करणार, ती URL घेऊन तुमचं ब्राउझर काय करणार, सर्व्हर वरती जाणार, सर्व्हर वरती बघणार की त्याच्या इमेजेस कुठे आहेत, त्याचं व्हिडिओज असतील, त्याचे शॉर्ट व्हिडिओ असतील, त्याचं AI वरती काय आहे का ते सगळं फाइंड करणार तुमचं सर्व्हर. आणि नंतर काय करणार, ते सर्व्हर डेटा पाठवणार. आलेला डेटा तुमचा ब्राउझर रीड करणार. ब्राउझर कोणता, तुम्ही तुमचा क्रोम वापरत असाल, सफारी वापरत असाल, इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असाल तर ते तुमचा रीड करणार. नेक्स्ट काय होणार आहे की आलेला डेटा रीड तर केला, पण आता तो साइड बाय साइड अप्लाय करणार की तुमचं HTML पहिल्यांदा अप्लाय करणार. नेक्स्ट आहे की तुमचं CSS अप्लाय करणार, की त्याचं कलर कोडिंग कसं दिसलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर जर त्याच्यातून त्याने बटन्स आणले असतील, त्या बटनवरती काय काय दावलं पाहिजे, तर ते जावास्क्रिप्ट अप्लाय करणार. आणि हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर जे तुम्हाला फायनल पेज दिसणार आहे ते ऍट द एंड एक्झिक्यूट होणार आहे. तर हे कळलं असेल तर 4 टाईप करा. यात काही क्वेश्चन विचारायचे का, मॉड्यूल आपलं होऊन इथं कम्प्लीट झालंय.
मॉड्यूल 1 इथं असणार आहे तुमचं मॉड्यूल 2. ओके. तर जास्त आज वेळ नाही घेणार. तुमचं मॉड्यूल 2 HTML बेसिक. आता HTML आणि इंट्रोडक्शन सांगतो कसं असतं. एवढं काही नाही, थोडं अवघड. की HTML चे इंट्रोडक्शन आणि वर्जन्स कसं असतं. HTML म्हणजे काय, तुमची HTML stands for hypertext markup language. हायपरटेक्स्ट कॉमन जे सगळे टेक्स्ट असतात ना, H1 म्हणजे त्याला हेडिंग कळतं, तशा टाइप मध्ये हे सगळे हायपरटेक्स्ट असतात. ते टेक्स्ट आहे आणि मार्कअप लँग्वेज आहे. जे ब्राउझरवर रन होते ना, त्याला मार्कअप लँग्वेज म्हणतात. अशा टाइप मध्ये ते काय HTML काय तुमचं हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि ती कशासाठी वापरते, ती तुमची वेब स्ट्रक्चर साठी वापरते. वेब स्ट्रक्चर म्हणजे तुमचं काय पण असेल, हेडर असेल, नॅवबार असेल, काहीतरी बटन्स असतील, साइड बार असेल, तशा टाइप मध्ये तुमचं स्ट्रक्चर असतं. आता याच्यात लॉजिक अजिबात लिहू शकत नाही तुम्ही. लॉजिक लिहायचं असेल तर तुम्हाला जावास्क्रिप्ट वापरायचं आहे. आता HTML चा उपयोग कधी कधी होतो. तुमचा जर समजा एखादं टेक्स्ट धावण्यासाठी असेल, तुमच्या इमेजेस लावण्यासाठी असतील किंवा व्हिडिओज असतील. नेक्स्ट आहे तुमचे जे फॉर्म्स असतात. कॉलेज आपल्याला बघा फॉर्म म्हणून घेतो. फॉर्म म्हणजे काय असतं, गुगल फॉर्म असतील ना, की तुमचा हा डेटा यात फिलअप करा आणि आम्हाला द्या, तर ते तशा टाईपचे फॉर्म्स असतात. नेक्स्ट काय तुमचं लिंक्स. लिंक्स म्हणजे काय असतं, आता ज्यावेळेस मी तर 17 प्रो केलं, तर याच्यावरती ज्यावेळेस मी क्लिक करेल ना, तर ते नवीन टॅब मध्ये उघडणार आहे बघा. त्याच्यावरती हायपर लिंक आले ना निळ्या टॅब मध्ये. याच्यावरती काय केलं, निळ्या टॅब मध्ये काहीतरी आलं, क्लिक केल्यानंतर नवीन टॅब मध्ये जाते ना, तर ते सगळं लिंकचं काम असतं. लिंक म्हणजे काय, याच्या क्लिकला नवीन टॅब उघड आणि या फोनची जी पण माहिती आहे ती नवीन टॅब मध्ये उघड. अशा टाइम मध्ये तुमचं हायपर टेक्स्ट असतील, लिंक्स असतील, ते वर्क होतं. त्याला बोलतात की लिंक. आणि तुमचा ब्राउझर काय करतो, ब्राउझर रीड्स HTML टॅग्स अँड रेंडर पेज. जे पण तुम्हाला धावणार आहे ते सगळं HTML टॅगचं जे पण काय असेल ते सगळं धावणार आहे. त्याचं जर आता वर्जन आपल्याला बघा. वर्जन तर वर्जन म्हणजे काय, की जर प्रत्येक लँग्वेज आहे ना, कोणत्या तरी चांगल्या डेव्हलप केली असते आपण. म्हणजे जे पण काय त्यांचे डेव्हलपर असतील, ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आता हे शिकून आपल्याला जॉब करायचा आहे, तर ते जे पण आपले करतात असतात, त्यांनी या लँग्वेज वगैरे बनवल्या, तर त्याचं पण वर्जनिंग असतं ना. की जसं तुमची जावा स्क्रिप्ट 1997 ला काढली, तशी HTML एकोणीसशे 93 पासून असेल, 91 पासून असेल काहीतरी. तर तुमची जावा 1994 ला असेल, तुमची .NET 2000 साली आली असेल. अशा टाइपमध्ये प्रत्येक लँग्वेजचं वर्जन असतं की कोणत्या वर्जन मध्ये काय काय आहे. तशा टाइपमध्ये तिथं आता HTML 1.0 तर ती कधी आली तुमची 1991 साली. कोणी डेव्हलप केलेली, टीम बर्नर्स लीने. टीम बर्नर्स लीने काय केलेलं, ते फक्त नाव लिहिलं, त्याच्यात नाव नाही टाकत. तुम्ही त्याच्यावरती अभ्यास तुम्हाला वाटलं तर मोबाईल जरा जवळ पडतो. हा.
तर टीम बर्नर्स-नं काय केलेलं, की www.com काढलं. .com म्हणजे www काढलं, की वर्ल्ड वाईड वेब. त्यात काय-काय येतं तुमचं HTML, CSS, JavaScript जे पण तुमचं ब्राउझरवरती दिसतंय ना, ते सगळं तुमचं टीम बर्नर्स-लीच्या अंडरखाली येतं. आता त्याने HTML लँग्वेज आली पहिल्यांदा, तर 1991 साली आली. 1991 साली त्यावेळेस CSS लॉन्च झालं नव्हतं. CSSची आपण हिस्ट्री ज्यावेळेस CSS चालू करेन, त्या CSSची हिस्ट्री बघेन. तर यात त्यांनी काय-काय केलेलं, की बेसिक टॅग्स काढले. बेसिक टॅग म्हणजे तुमचं डिव तर आत्ता आले. डिव वगैरे काही नाही. तुमचं काहीतरी असतील सेक्शन्स. त्यावेळेस सेक्शन्स टॅग आहेत ना भरपूर चालायचे. तशा टाइपमध्ये टॅग्स असतील. नेक्स्ट आहे तुमचं HTML 2.0. ते त्यांनी कधी लॉन्च केलं, की 1995 साली. त्यात त्यांनी काय-काय आणलं, की स्टँडर्डायझेशन आणलं, की स्टँडर्डायझेशन म्हणजे काय असतं, की एखादं तुम्ही प्रॉडक्ट वापरताय. स्टँडर्डायझेशन. तर त्या प्रॉडक्टला काहीतरी स्टँडर्ड पाहिजेत ना. जसं की तुम्ही आता तुम्हाला ग्लोबल विचार करायचा. ग्लोबल म्हणजे काय? जसं की तुम्ही आता अमूलचं दूध तुम्ही नाव ऐकलं असेल. तर अमूलचं दूध का म्हणून फेमस झालं, की त्यांचं स्टँडर्डायझेशन काहीतरी असेल, की तुम्ही त्याची जर ती दुधाची पिशवी ₹28 ला कराडमध्ये भेटत असेल, तर तो जर पुण्यात बिझनेस करणार तर तीच पिशवी ₹28 लाच त्याला भेटली पाहिजे. अशा टाइपमध्ये त्याला एक स्टँडर्डायझेशन असतं आणि त्याला काहीतरी फूड प्रॉडक्टच्या कंपनीने एक सर्टिफिकेट दिलं असतं, की तुझ्यात काही भेळ मिसळ नाही, तुझ्यात पोल्युशन नाही वगैरे. तशा टाइपमध्ये ते स्टँडर्डायझेशन असतं. नेक्स्ट आहे तुमचा HTML 3.0. HTML 3.0 कधी आलं, की तुमचं 1997 ला ज्यावेळेस जावास्क्रिप्टची सुरुवात झाली. आता ह्या 1957 साली काय-काय आलं, तुमचे टेबल्स असतील आणि तुमचे फॉर्म्स असतील. तर बघा प्रत्येक टॅग मग आहे ना, त्याने नवीन-नवीन ॲड करत गेले आणि प्रत्येक टॅग आहे ना, ॲड झाला ना, तर त्यांनी पहिलं स्ट्रक्चर काढत नाहीत. कारण की पहिल्या वेबसाईटच्या बिल्ड असतात ना, ते अजून वर्किंग असतात त्यासाठी. HTML तुमचं 4.0 2000 साली काढलं आणि त्यात काय-काय आणलं, की तुमचे स्ट्रिक्ट सिंटॅक्स असतील. स्ट्रिक्ट म्हणजे मेटा टॅग्स वगैरे असतात ना, तशा टाइपमध्ये. स्ट्रिक्ट सिंटॅक्स. HTML 5.0. आता हे कधी आलं, की तुमचं 2014 ला आलं आणि ह्याच्यात सगळं HTML5 मध्ये आहे ना, भरपूर गोष्टी अशा आल्या, की भरपूर गोष्टी सगळं आता 2025 चालू आहे ना, एंड आता 2026 लागेल. तर HTML5 वरतीच सगळं आता इंडस्ट्री वर्किंग आहे. मॉडर्न वेब पण म्हणू शकता तुम्ही त्याला. जरी इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला ना तुम्ही, कोणत्या इंटरव्ह्यूला, की तुम्ही HTML कोणतं वापरता? तर त्याला डायरेक्ट सांगायचं, की आम्ही HTML5 वापरतो. कोणतं HTML5 असा तो सिंटॅक्स आहे. HTML5 का म्हणून आणलं त्यांनी? जसं मी सांगितलं, की बूटस्ट्रॅप का म्हणून आणलं? मोबाईल व्ह्यूसाठी वगैरे त्यांना माहित होतं, की आपण एकदाच CSS अप्लाय करायचं, पण सगळ्या डिव्हाइसेस वरती चालला पाहिजे. त्यासाठी तुमचं CSS बूटस्ट्रॅप सारखं फ्रेमवर्क आलं. तशा टाईमला HTML5 का म्हणून आलं, की तुमचं त्यात मोबाईल सपोर्ट असेल, तुमचं परत ऑडिओ, व्हिडिओ असतील, ऑडिओ किंवा व्हिडिओ ते मोबाईलला सपोर्टसाठी सांगतोय मी. पहिलं ते असं होतेच. नेक्स्ट असतील तुमचे सिमेंटिक टॅग्स. सिमेंटिक टॅग्स. तर सिमेंटिक टॅग्समध्ये कोणतं आलं तुमचा डिव. तशा टाईपमध्ये सिमेंटिक टॅग्स असतील. आता लेस प्लगइन्स. हे तर मला आता नाही कळलं तरी चालेल, फक्त माहीत असावं की प्लगइन्स वगैरे. प्लगइन्स म्हणजे काय असतं? थोडक्यात उदाहरण देतो. आता हे जे दिसतंय ना, की अँग्युलर डेव्हलपर टूल, रिएक्ट डेव्हलपर टूल, MC कॅफे, ॲडवायझर वगैरे. तर ह्या टूलचं काम काय असतं, की ज्यावेळेस मी डेव्हलपमेंट एखादं ॲप्लिकेशन करणार आहे अँग्युलरचं किंवा रिएक्टचं, या टूलचं काम काय, की या ब्राउझरवरती ज्यावेळेस मी लोड करेन, तर त्याचे जे फीचर्स आहेत, फीचर्स म्हणजे काय एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी. जसं की आता तुम्हाला एक रिअल टाईम एक्झाम्पल देतो, की ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता ट्रेनमधून, तर त्याच्यात 3 प्रकार असतात, की तुम्ही लोकल लोकल ट्रेन असेल तर तुम्ही लोकल ट्रेनमध्ये
जनरल डबा असतो तुमचा. त्याच्यानंतर एक ॲडव्हान्स डबा असेल काहीतरी आणि दुसरे असेल हाय ॲडव्हान्स की तुमचं स्लीपर कोच. तिन्ही पण काय एकाच ट्रेनचा भाग आहे ना. मग तशा टाईपमध्ये तुमचे प्लगइन्स असतात, की ज्यावेळेस तुम्ही स्लीपर कोच बुकिंग करता ना, तशा टाईपमध्ये तुमचं ते प्लगइन्सचं काम करणार आहे, की ॲडव्हान्स जे फीचर्स असतात ना, ते देणार आहे. ॲडव्हान्स फीचर म्हणजे काय, जसं की तुम्हाला एसीची रूम असेल त्या स्लीपर कोचमध्ये, तुम्हाला काहीतरी तिथं नाश्त्याला येत असेल, अशा टाईपमध्ये जे ॲडव्हान्स फीचर असतात ना, ते प्लगइन्स थ्रू देतात. असं तुम्ही असं समजू शकता, की लेस प्लगइन्स. तुम्हाला जास्त फीचर्स असं वगैरे पाहिजे असेल, तर आपल्याला प्लगइन्स लावावे लागतात ना. नॉर्मल आहे, की जसं तुम्ही HTMLचं जे लोड करण्यासाठी आपण एक एक्सटेन्शन डाउनलोड करतो ना, लाईव्ह सर्व्हर नावाचं, तशा टाईपमध्ये एक्स्ट्रा फीचर्स पाहिजे असतील तर असे असे प्लगइन्स डाउनलोड करायचे. तर इथपर्यंत कळलं असेल. क्वेश्चन्स असतील तर 5 विचारा. 5 पाठवा. यात काय विचारायचं आहे का? आता जरा ॲडव्हान्स पार्ट आहे. ॲडव्हान्स म्हणजे काय, तुमचं HTMLचं सगळं जे टॅग्स असणार आहेत ना, ते टॅग्स. कसे काय? आता थोडक्यात सांगतो, प्लगइन्स म्हणजे काय असतं, की डिटेलमध्ये जर आत्ता नाही जमणार, कारण की HTML तुमचं जे फ्रेमवर्क पर्यंत तुम्ही ज्यावेळेस जाशीला ना, त्यावेळेस तुम्हाला त्या प्लगइन्सचा यूज म्हणा, नाहीतर असं काहीतरी तुम्हाला कळणार आहे ॲप्लिकेशनमध्ये वापरायला. तसं प्लगइन्स म्हणजे काय असतं, की आता तुम्ही एखादं ॲप्लिकेशन वापरताय. जसं की आता तुम्ही मोबाईल रिअल टाईम उदाहरण देतो. सोपं उदाहरण समजून घ्या, की मोबाईल तुम्ही ज्यावेळेस वापरता, तर मोबाईलमध्ये तुम्हाला माईकचा आवाज रेकॉर्ड वगैरे व्हिडिओ करता. तर तुमचा माईक कधी-कधी चालत नाही. नाहीतर तुमच्या माईकमध्ये नॉईज कॅन्सलेशन येतं. तर आता मार्केटमध्ये कसं की एक्सटर्नल डिव्हाइसेस आलेत तुमचे माईक रेकॉर्डिंगसाठी. तशा टाईपमध्ये. परत नंतर काय असेल तुमचं आता, तुम्ही ज्यावेळेस फोटो वगैरे काढता, तर DSLR वगैरे तुम्ही कॅमेरा पण कनेक्ट करू शकता मोबाईलला. जो तुम्ही फोटो वगैरे काढणार, ते डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार अशा टाईपमध्ये. लाईव्हला. मग त्यासाठी काहीतरी सॉफ्टवेअर्स असतील ना. त्यासाठी तसंच आहे, की तुमचं जे मोबाईलला जर माईक कनेक्ट करायचं असेल एक्सटर्नल, तर ते एक तुमचं झालं प्लगइन. तसं तुम्ही ज्यावेळेस Angularमध्ये जर तुम्ही बूटस्ट्रॅप वापरणार असाल किंवा तुमचं ज्यावेळेस टेलवाइंड CSS असेल, हे फ्रेमवर्क आहेत ना, ज्यावेळेस तुम्ही वापरणार Angular किंवा Reactमध्ये, कुठे पण वापरा. ते तुमचे झाले ते प्लगइन्स. प्लगइन्स का म्हण की तुम्ही ज्यावेळेस एखादं ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहे, हे एखादं असं ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहे, तर याचे जे कलर असतील किंवा त्याचं जे टेक्स्चर असेल, त्याचं जे ग्राफिक्स असतील ना, तर आपल्याला ॲड ऑन पाहिजेत. तुमची युजर वेबसाईट काय म्हणून वापरेल. जसं की आता हाच मोबाईल मला Amazonवर पण भेटतो आणि Flipkartवर पण भेटतोय. पण Amazonची जर वेबसाईट बघितली, प्रत्येकाची आता आवड वेगवेगळे. Amazon. तर त्यांची वेबसाईट अशी आहे, एवढी आता त्यांनी मला वाटतंय 2 ते 3 वर्ष झाली त्यांनी चेंजच नाही केलं. मग चेंज न केल्यामुळे काय होतं, की युजर जास्त करून वापरत नाहीत. युजरला इंटरॅक्टिव्ह दिसायला पाहिजे. तशा टाईपमध्ये आता Flipkartची बघा, की अट्रॅक्टिव्ह आहे जरा ब्लूइश वगैरे अशा टाईपमध्ये. आणि ते रिस्पॉन्सिव्ह पण झालं पाहिजे. मग त्यासाठी काय वापरणार ते बूटस्ट्रॅप सारखं एखादं फ्रेमवर्क वापरणार किंवा Angular मटेरियल सारखं एखादं फ्रेमवर्क वापरून प्लगइन्स वगैरे वापरून ते डेव्हलप करणार ॲप्लिकेशन. तशा टाईपमध्ये प्लगइन्स असतं. कळलं असेल तर मेसेज टाक. येस टाक कळलं असेल तर. प्लगइन्स म्हणजे काय? ज्यावेळेस जशी पेज पुढे जाईल ना, Angularमध्ये मी वापरू शकतो प्लगइन्स वगैरे. नॉर्मल HTML CSSमध्ये वापरण्यासारखं असं काही नाही.
बेसिक जसं सांगितलं ना प्लगइन्स. प्लगइन्स म्हणजे आता इथं इथं मला फोल्डर फोल्डर क्रिएट क्रिएट करावं करावं लागेल. लागेल. तुमचं तुमचं batch सेकंड HTML. HTML. तर हा तर हा फोल्डर फोल्डर ओपन इन टर्मिनल केला. टर्मिनल केला. आता हे जे एक्सटेन्शन आहे ना, हे तुमचं झालं प्लगइन्स आहेत. हे सगळे एक्सटेन्शन तुमची प्लगइन्स आहेत. प्लगइन्स कारण हे एक्सटेन्शन का म्हणून वापरायचे आपल्याला? तुम्हाला नॉर्मल जो हा कोड आहे तर तुमचा इंडेक्स इंडेक्स डॉट डॉट आपल्याला हे करावं आपल्याला हे लागेल करावं आधी. लागेल आधी. सेशन सेशन 1 इंडेक्स इंडेक्स डॉट डॉट HTML केलं HTML काहीतरी. केलं काहीतरी. आता बघा मी उलटा एक्सलामेट्रिक चिन्ह होतं. त्याच्यानंतर बघा मला सजेशन आलं काहीतरी. त्याच्यावर तुम्ही एंटर दाबलं तर काय झालं, तुमची HTML ची जी बॉडी आली ना ती कशामुळे झाली? तर तुमच्या त्या प्लगइन्स मुळे झाली. ऍड ऑन झालं ना. जसं की तुम्ही ट्रेनमध्ये जर AC बुक करणार आहे तर तिथं तुम्हाला जेवण आपोआप तुमच्या ज्या सीटवर येतंय ना तशा टाईपमध्ये हे तुमचं प्लगइन्स काम करतंय. की तुम्ही ज्यावेळेस एखादं स्निपेट आहे, हा कोड स्निपेट आहे, कोड स्निपेट टाकता, एंटर मारता, तर तुमचं जेवण जे ऑटोमॅटिक आलं ना. जर तुम्ही नॉर्मल जनरल डब्यात असणार तर तिथं काय असणार आहे, कोणतरी चणपटाण घेऊन येईल, कोणतरी तुमचा वडापावाला घेऊन येईल. त्याचं मग आपण पैसे पेड करणार आणि घेणार. पण प्लगइन्स काय करणार आहे, अगोदरच पेड करायचं आपल्याला. एंटर मारलं की झालं, तुमचं जेवण आलं. 2 वाजता असेल तर टायमिंग काहीतरी 5चं असेल, जे टायमिंग आपण बुकिंग करताना देतो ते ऑटोमॅटिक येतं. तशा टाईपमध्ये तुमचं प्लगइन्स वर्क करतं. तर एवढं त्या प्लगइन्स बद्दल. जास्त आपण इन डेप्थ ज्या त्या वेळेस आपण बघणार आहे. कळलं असेल प्लगइन्स बद्दल. पुढे जायचं असेल तर पुढे. ओके. तर आता पुढे जाऊया आपण. त्या तुमचा हा HTML चा ओके. तुमचं आता हे मॉड्यूल 1 बंद झालं. आता तुमचं डॉक्युमेंट स्ट्रक्चर असणार आहे आणि तुमचं जे हेड टॅग असतील HTML बॉडी वगैरे. आणि HTML कॉम्पोनंट म्हणजे काय असतं हे सगळं बघणार आहे. मॉड्यूल 2 टाकले. तेच तुम्ही HTML चं स्ट्रक्चर कसं असतं की तुम्ही इथं पण टाईप करू शकता. हा VS कोड काय आहे, तुमचा टेक्स्ट एडिटर आहे. टेक्स्ट एडिटर म्हणजे काय, ज्याच्यावरती आपण काहीतरी टाईप करतोय म्हणजे जे आपण कीबोर्डवरच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते पुढं काहीतरी डिस्प्ले होतंय ना, ते तुमचा टेक्स्ट एडिटर झालं. जसं की हा नोटपॅड पण काय आहे तुमचा, हा टेक्स्ट एडिटरच आहे. इथं जर का मी त्याचं HTML चं बेसिक बॉडी आपण बनवू. तर HTML चं बेसिक बॉडी कशी बनवणार, की पहिल्यांदा आपल्याला डिफाईन केलं पाहिजे की हे HTML चं पेज आहे. तर पहिल्यांदा काय लागणार आपल्याला, डॉक टाईप. डॉक टाईप कसं टाकायचं, POC डॉक्युमेंट टाईप. डॉक्युमेंट टाईप काय असणार आहे तुमचं, HTML. आणि तुमचा क्लोजिंग टॅग. हे तुमचं काय झालं, या पेजला कळालं की तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते HTML चं आहे. नेक्स्ट काय असणार आहे तुमचं, अशा टाईप मध्ये काहीतरी टॅग्स असणार आहेत. तर याला कसं कळणार, तुमचं HTML टॅग. हा तुमचा पॅरेंट टॅग असतो. पॅरेंट टॅग म्हणजे काय, जे पण तुमचं स्ट्रक्चर चालू होतं ना तर या टॅग पासून चालू होतं तुमचा HTML टॅग. स्टार्टिंग टॅग आणि तुमचा क्लोजिंग टॅग. स्टार्टिंग टॅग त्याचा कसा असणार आहे, तुमचा असं असणार आहे. क्लोजिंग कधी असणार, जिथं स्लॅश येतं ना, फॉरवर्ड स्लॅश. फॉरवर्ड स्लॅश आणि ब्लॅक स्लॅश कसं म्हणायचं, फॉरवर्ड म्हणजे तुमचा पुढं जा आणि बॅकवर्ड स्लॅश म्हणजे तुमचा मागं या. हा तुमचा झाला बॅकवर्ड स्लॅश, हा तुमचा झाला फॉरवर्ड स्लॅश. अशा टाईपमध्ये स्लॅश असतात. त्यावेळेस तुमचा फॉरवर्ड स्लॅश असतो ना तर त्याचं एंड झालं. हे तुमचं काय झालं, HTML चं स्टार्टिंग पॉइंट. आता HTML च्यात अजून काय काय असतं, तुमचा हेड असतो. हेड
हेड त्याचा क्लोजिंग टॅग हेड. आता त्या हेडमध्ये कसं असतं, हेड म्हणजे काय तुमचा हेडर. जसं आपण एखादं कोणतं पण डॉक्युमेंट तयार करतो तर त्याला हेडर्स असतात, फुटर्स असतात. हेडर्स म्हणजे काय असते, जिथून ऍप्लिकेशन आपल्याला कळतं की आपण जसं टायटल देतो ना एखादं, की दिस इज माय प्रोजेक्ट, दिस इज माय दिस टाईप डॉक्युमेंट, तशा टाईप मध्ये हेडर मध्ये सांगतो सगळं की हेडिंग कशाच आहे त्या टाईप मध्ये. तर हेडर माझा आता मी सांगितलं त्याला टायटल. टायटल तुमचा एंडिंगचा टायटल. याच्यात टाकलं दिस इज HTML पेज. हा झाला तुमचा हेड टॅग, ओपनिंग आणि क्लोजिंग. जरा इंडेंटेशन. आता नेक्स्ट असणार आहे तुमची बॉडी. हेड झाल्यानंतर काय असतं तुमचा बॉडी टॅग. बॉडी टॅग म्हणजे काय असेल, आता पेजच ओपन करू, की हे तुमचं आता हेड टॅग म्हणजे काय असतं, की जे हे दिसते ना iPhone 17 Pro, इथं माझा माऊस दिसत असेल, इथं जे हवर केले ना मी, हे तुमचं त्याला हेड टॅग मध्ये जे पण काय असतं ना ते हेड टॅग मध्ये असतं. हेड टॅग तुमचा कधी दावत नाही, फक्त त्यातलं जे टायटल असणार टायटल ते फक्त आपल्याला दावतं. हेड टॅग मधलं कुठलंच कॉम्पोनंट आपल्याला दिसत नाही. जे डोळ्याने दिसतं त्याला काय म्हणतात आपण, HTML जसं पेज सांगितलं ना, तसं जे डोळ्यांना दिसत नाही ना ते HTML मधलं हेड टॅग मध्ये असणार आहे, जे दिसत नाही ते. त्यात अजून भरपूर पण बघायचंय. तुमचा बॉडी टॅग. बॉडी टॅग किंवा तुमचा इलेमेंट पण त्याला म्हणू शकता. इलेमेंट टॅग. यात एक वाक्य लिहितो की इन HTML एव्हरीथिंग इज अ इलेमेंट. का तर ज्यावेळेस मी इलेमेंट म्हणेल और टॅग, तर तुम्हाला समजून जायचं की HTML बद्दल बोलतोय मी फक्त. इलेमेंट किंवा टॅग. तुमचा बॉडी टॅग असेल. आता बॉडी टॅग म्हणजे काय असतं, जे पण मला दावायचंय ते. बॉडी टॅग मध्ये दावायचं समजा मला H1 मध्ये, H1 कसा काढणार, असा स्लॅश H1 क्लोजिंग. H1 मध्ये टाकलं दिस इज अँगुलर पॅच. इथं समजा मी टाकलं पॅराग्राफ मध्ये आवर फर्स्ट सेशन. तुमचा क्लोजिंग पॅराग्राफ टॅग. ज्यावेळेस मी सेव्ह करणार आहे ना, आता बघा एक विचारते की कुठे सेव्ह करायचं, तर मी पिक्चर्स डाउनलोड्स दिस PC मध्ये नको. ओके, बेसिक HTML मध्ये स्टोअर करतो, नंतर इथं करतो न्यू बॅच. त्याच्या आतमध्ये गेलं तर याला टाकलं मी 001. आता याचा जो सेव्ह टाईप आहे ना, तो आपल्याला सिलेक्ट करायचा असतो की ती कुठली फाईल आहे. आपण इथं जरी दिलं ना तुमचा डॉक टाईप HTML, तर त्याला आधी सांगितलं पाहिजे ना की तुम्ही फाईल सेव्ह करणार आहे, तर त्याचं एक्सटेन्शन कोणतं पाहिजे आपल्याला, .html. तर .html आपल्याला एक्सटेन्शन हुडकायचं आहे, किंवा इथं H HTML जरी नाही आलं तर त्याच्यात ओळखणं अवघड आहे. तर मी काय करणार, .html असं सेव्ह करणार. तर बघा तुमचं एक्सटेन्शन काय झालं, .html आलं. आणि त्यानं घेताना पण बघा कसं टाईप मध्ये घेतलंय. हेड टॅग सगळे ब्ल्यू मध्ये आलेत, हे ब्लॅक मध्ये आलं, असं तुमचं सेव्ह होणार आहे. आता हे जर मला रन करायचं असेल तर तुम्हाला VS कोडची पण गरज नाही, तुम्हाला लाईव्ह सर्व्हरची पण गरज नाही. तुम्हाला काय करायचं, सिम्पली जिथं तुम्ही सेव्ह केल्या फाईल तिथं जायचं. आता मी न्यू बॅच असा फोल्डर क्रिएट केला. इथं न्यू बॅच मध्ये बघा 0001. हे जर का रन केलं तर ऑटोमॅटिक ब्राउझर वरती आलं. ब्राउझर वरती आल्यानंतर काय सांगितलं त्यानं, दिस इज अँगुलर बॅच.
आता हे आता कुठं हे लिहिले कुठं आपण लिहिले आपण H1 मध्ये. H1 आता मध्ये. हे आपण आता हे सगळे आपण टॅग सगळे टॅग नेक्स्ट मध्ये नेक्स्ट बघणार आहे, मध्ये बघणार नेक्स्ट आहे, सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये. फक्त मला फक्त मला बेसिक हे जे हे जे स्ट्रक्चर स्ट्रक्चर सांगायचं जे होतं ना, सांगायचं होतं ना ते सांगतो. ते सांगतो. पहिल्यांदा त्याला पण पहिल्यांदा कळालं त्याला तर हे कळालं हे HTML ची बॉडी HTML आहे. ची बॉडी आहे. नेक्स्ट आहे तुमचं नेक्स्ट आहे हेड. तुमचं हेड. हेडमध्ये जे हेडमध्ये जे टायटल आपण टायटल लिहितो आपण ना, लिहितो ना ते टायटल ते कुठं टायटल असतं कुठं माहिती आहे असतं का? माहिती आहे का? हे जे दिसतंय हे का जे दिसतंय तुमचं, का तुमचं, दिस इज दिस इज HTML पेज. HTML पेज. इथे मी टाकलं टाकलं मी टाकलं मी काहीतरी काहीतरी टायटल पेज. टायटल पेज. सेव्ह सेव्ह केलं. केलं. सेव्ह सेव्ह केल्यानंतर केल्यानंतर इथं जर का मी रिफ्रेश केलं रिफ्रेश केलं तर आलं तुमचं बघा तुमचं टायटल पेज. टायटल पेज. आता दिस आता इज दिस इज अँग्युलर पेज अँग्युलर आणि बॅच आवर आणि फर्स्ट आवर सेशन. फर्स्ट सेशन. हे मी कुठं हे मी लिहिलंय? कुठं लिहिलंय? तुमच्या तुमच्या नोटपॅडमध्ये नोटपॅडमध्ये H1 H1 टॅगमध्ये आणि टॅगमध्ये आणि पॅराग्राफ पॅराग्राफ टॅगमध्ये. H1 टॅगमध्ये. म्हणजे काय H1 तुमचं म्हणजे काय आला तुमचं आला हेडिंग हेडिंग टाईपमध्ये आलं ना. टाईपमध्ये जर आलं ना. तुम्ही जर इथं तुम्ही इथं बघितलं बघितलं तर बघा ते तर बघा ते हेडिंग टाईप हेडिंग दिसते ना टाईप जरा, दिसते ना आणि जरा. पॅराग्राफमध्ये तुमचं पॅराग्राफमध्ये तुमचं पॅराग्राफ आला पॅराग्राफ आला अशा अशा टाईपमध्ये. टाईपमध्ये. तर इथपर्यंत कळालं इथपर्यंत असेल कळालं तर असेल तर दोन टाईप दोन करा. टाईप करा. तुम्हाला व्हीएस कोडची व्हीएस पण गरज कोडची नाही पण लागत. गरज नाही फक्त लागत. तुम्हाला फक्त एक तुम्हाला एक टेक्स्ट एडिटर टेक्स्ट पाहिजे. एडिटर पाहिजे. तुम्हाला जे तुम्हाला टाईप जे केलं ते टाईप पुढे केले ते दिसेल पुढे दिसेल आणि त्याचं आणि त्याचं एक्सटेन्शन सेव्ह एक्सटेन्शन करेल. सेव्ह करेल. एवढंच तुम्हाला एवढंच पाहिजे तुम्हाला पाहिजे HTML HTML शिकताना शिकताना किंवा CSS किंवा शिकताना. CSS शिकताना. ओके. ओके. आता आता लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन सगळं. ऐका सगळं. आता आपण आता आपण ऍडव्हान्स पार्ट ऍडव्हान्स पार्ट शिकणार आहे शिकणार आजचा, आहे आजचा एंडचा. एंडचा. हा आता हा सेव असू द्या. सेव असू द्या. नेक्स्ट अजून यात एक मला वाक्य लिहायचं होतं. बरं लिहायचं होतं. जर आठवल्यानंतर मी टाकेन त्यात. आता मी काय केलं, मी जरा ऍडव्हान्स झालो. मला आता जरा HTML काय आहे ते कळालं. तर मी काय करणार, मला आता मी का म्हणत्यात तुमच्या नोटपॅडमध्ये सारखं टाईप करू. त्यात मला स्निपेट्स असतात ना, स्निपेट्स असतील किंवा मला सजेशन्स असतील ते मला येत नाहीत. तर मी व्हीएस कोड सारखं एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड केलं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये मला आता HTML मध्ये सगळं टाईप करायचंय. त्याची बॉडी पाहिजे. तर मी त्याची बॉडीला काय करणार, तुम्हाला उलटा एक्सक्लेमेटरी टाकायचा. उलटा एक्सक्लेमेटरी म्हणजे उलटा आय. एंटर मारल्यानंतर बघा त्याची बॉडी आली. जसं मी सांगितलं तुम्हाला की डॉक्युमेंट टाईप हे तुमच्या HTML पेज धावतं. तर ह्याच्यातच मी कमेंट लिहितो. कमेंट लिहायला कमेंट कमेंट नको, नोटपॅड मध्ये लिहू. तर हा तुमचा काय असणार आहे? इट शोज टाइप ऑफ डॉक्युमेंट अशा टाईप मध्ये. तर तुमची पहिली लाईन काय असणार, तुमची डॉक्युमेंट टाईप. नंतर तुम्ही काय म्हणशाला, सर मी तर HTML मध्ये तुम्ही लँग्वेज EN वगैरे हे असं काहीतरी टाईप केलं नव्हतं. तर प्रत्येक लाईन बाय लाईनचा एक अर्थ सांगतो की हे जे धावते ना HTML लँग्वेज आणि EN. तर याचा अर्थ काय की तुम्ही जी HTML मध्ये लँग्वेज वापरल्या ना ती तुमची इंग्लिश आहे. इट शोज लँग्वेज युज्ड इंग्लिश. EN म्हणजे काय, तुम्ही जे टाईप केलंय ना सगळं ते इंग्लिशमध्ये असणार आहे. जर तुमचं पेज लोड होता नाही ना, सगळं तुमचं इंग्लिश फॉन्ट धावणार आहे ना. तुमचं डॉक्युमेंट काय इंग्लिशमध्ये आहे, ABCD वगैरे अशा टाईपमध्ये ते इंग्लिश असतं. आता हेड टॅग मध्ये मी तर फक्त तुम्हाला टायटल दावला. तर मेटा टॅग काय असतात की मेटा डेटा, जसं त्याला मेटा डेटा पण म्हणू शकता. तुमचा पहिला मेटा डेटा काय असतो, मेटा डेटा मेटा कॅरसेट. की तुमचा कोणत्या लँग्वेज सपोर्ट्स आहेत. इट शोज ऑल लँग्वेज सपोर्ट.
ऑल लँग्वेज सपोर्ट म्हणजे 8 प्रकारच्या लँग्वेज असतील किंवा त्यात काहीतरी इमोजीस जरी टाकले ना तुम्ही तर इमोजीस पण प्रिंट होणार. अशा टाईपमध्ये हे कॅरेक्टर सेट असतं. सेट म्हणजे काय तुमचं कॅरेक्टर सेट. तर याच्यावरती हवर केल्यानंतर बघा इथे येते दिस इज ॲट्रिब्यूट डिक्लेअर द पेज कॅरेक्टर एन्कोडिंग इट मस्ट कंटेन स्टँडर्ड असं काहीतरी आहे. तुम्ही परत वाचू शकता तुमच्या यानं. जसं मी सांगितलं तसं याच्या व्यतिरिक्त तर काय नाही. इट शोज ऑल लँग्वेज सपोर्ट आणि अँड इमोजीस. आता तुमचा मेटा कॅरेक्टर झाला. आता नेक्स्ट मेटा कॅरेक्टर तुमचा काय धावतो. तुम्ही याच्यावरती जर लक्ष दिलं असेल तर हा तुमचा जो ज्यावेळेस मेटा कॅरेक्टर येतो ना तर त्याला बघा एंडिंग टॅग येत नाही. एंडिंग टॅग का म्हणायला कारण तो मेटा डेटा आहे. हा तुमचा कुठेच शो होणार नाही. अशा टाइप मध्ये ते असतं. जर का इथं ह्याला याला काय आपण देणार आहे की तुमचं याच्या खाली देऊ इट शोज रिस्पॉन्सिव्ह. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे तुमचं जे मोबाईलचं डिव्हाइस व्ह्यूपोर्ट मी जसं सांगितलं की HTML5 मध्ये काय आलं मॉडर्न वेब आलं. आता HTML5 मध्ये काय काय आलं सांगितलं की तुमचं मोबाईल सपोर्ट आला. मोबाईल सपोर्ट कशामुळे आला तुमच्या ह्या मेटामध्ये नेम व्ह्यूपोर्ट आहे ना व्ह्यूपोर्ट त्याच्यामुळे ते मोबाईल सपोर्ट आला. कंटेंट विड्थ इज इक्वल टू विड्थ म्हणजे काय तुमची ही जी लांबी आहे अशी आडवी विड्थ हाईट म्हणजे उभी आली. विड्थ इज इक्वल टू डिव्हाइस विड्थ. तुमचा जो पण डिव्हाइस वापरणार आहे त्याची विड्थ घेतो. अशा टाइपमध्ये ती सांगते HTML चं पेज. इट शोज रिस्पॉन्सिव्ह UI एनी डिव्हाइस लाईक मोबाईल और टॅबलेट और लॅपटॉप अशा टाइपमध्ये. आता नेक्स्ट काय तुमचा टायटल आहे हे तर तुम्हाला माहित आहे. तर इट शो ब्राउझर ओके. आणि एक सांगायचं होतं ह्यात मग असे वाक्य राहिले की हेड टॅग कॅनॉट शो इन UI इट इज हिडन. हिडन म्हणजे काय तुम्ही आता डेव्हलपर म्हणून विचार नका करू. डेव्हलपरला ते कसं काढायचं ते पण कळतं. पण जर का एंड युजर बघितलं तर एंड युजर मध्ये बघा इथं कुठं मेटा कॅरेक्टर असतील किंवा टायटल हेड मध्ये काय काय जे मेटा कॅरेक्टर असतात ते दिसत नाहीत. जसं इथं तुमच्या स्क्रिप्ट असणार आहे त्या तुमचं CSS असणार आहे काहीतरी ते सगळं इथं ऍड होणार आहे तुमच्या हेड टॅग मध्ये. तर इथं तर काय दिसणार तशा टाइप मध्ये. तर याच्या बघा जे हिडन असतं ना राईट क्लिक केलं इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट केल्यानंतर टॉपला आहे ना तुमचा हेड टॅग आहे. हेड टॅग मध्ये बघा स्क्रिप्ट असतात तुमच्या ज्या सगळ्या स्टाईल शीट असतात तुमच्या मेटा कॅरेक्टर असतील. इतर पण आहे का मेटा UTF-8 कोणती पण लँग्वेज त्याला सपोर्ट करते. तुमचं टेक्स्ट जावास्क्रिप्ट असेल हे सगळं तुमचे मेटा कॅरेक्टर असेल मेटा डेटा ते सगळं तुमचं तसं असतं जे दिसत नाही. टायटल इट इज ब्राउझर टायटल हेड टॅग कॅनॉट शो इन UI इट इज हिडन. ओके. त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे बॉडी टॅग. तुमचा बॉडी टॅग कॉपी पेस्ट करू. इट इज ऍक्च्युअल UI डेव्हलप्ड बाय डेव्हलपर. जे पण आपण लिहिणार आहे सगळं ते तुमच्या बॉडी टॅग मध्ये असणार आहे की जे पण मला UI कसा पाहिजे तशा टाइप मध्ये UI असणार आहे. आता आपण याच्यात टाइप करून बघणार. आपण आता काय केलं तुमच्या ज्या नोटपॅड मध्ये पण आपण एक HTML ची फाईल बनवली आणि तुमच्या HTML मध्ये पण फाईल बनवणार आहे. या तुम्ही समजा टाकलं H1 टॅग मध्ये. आता बघा याच्यात की मी फक्त टाईप काय केलं H1. H1 काय आहे तुमचं जर एंटर मारलं तर त्याचा ऑटोमॅटिक क्लोजिंग टॅग आला राईट. तसं आता H1 मध्ये मी टाकलं दिस इज हेडिंग.
आता इथं पॅराग्राफ टाकला. आता पॅराग्राफ मध्ये पण आहे ना, काय पॅराग्राफ टाकायचं त्यासाठी आहे ना, एक लोरेम इप्सम नावाची वेबसाईट आहे. ते थ्रूआउट आपण बॅच वापरणार आहे की लोरेम इप्सम. ती काय करते, लोरेम इप्सम, तुमचं जे रॅन्डम टेक्स्ट असतं ना, रॅन्डम पॅराग्राफ जे असतात ते आपल्याला तुमच्या व्हीएस कोड मध्ये डायरेक्ट देते. आता हे जे पॅराग्राफ आहेत, व्हॉट इज लॉरेम इप्सम वगैरे काय 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 XYZ ब्ला ब्ला, तर ते आपल्याला सगळे जे पॅराग्राफ मध्ये आहे ना देते, आणून देते. तर त्याला आपल्याला काय करायचंय, लोरेम, आणि समजा आपल्याला पाहिजे 100. 100 म्हणजे काय, 100 कीवर्ड्स असेल, त्याचे शब्द असतील तेवढेच पाहिजे. एंटर मारलं तर त्याने मला 100 शब्दाचा पॅराग्राफ दिला अशा टाईपमध्ये. कंट्रोल ए केलं, राईट क्लिक करून मी त्याला फॉर्मॅट सिलेक्शन केलं. तर ते कॉन्फिगर म्हणते HTML लँग्वेज फीचर. फॉर्मॅट का केलं तर सगळं एका लाईन आहे त्यासाठी. ते एवढे सगळं मोठं आहे त्यामुळे ते मला स्क्रोल करायला लागत होतं. त्यासाठी हे सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर मी कसं जाणार, गो लाईव्ह मध्ये पण जाऊ शकतो. और तुमच्या हे जे फोल्डर आहे तर मी सेव्ह कुठं केलंय, बॅच 2 मध्ये, सेशन 1 मध्ये तुमची इंडेक्स असं पण करू शकतो. फक्त याचा प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळेस मी सेव्ह करेन चेंजेस त्यावेळेस इथं प्रत्येक वेळेस मला रिफ्रेश करायला लागणार. मग त्याच्या जागी मी काय करणार, बेस कोड जाणार, गो लाईव्ह एक्सटेन्शन आहे ते डाउनलोड करणार आणि तो फॉलोवर टाकणार. आणि त्यात अजून एक आहे की तुमचं हे गोल आहे ना, गोल आहे फक्त तुमच्या नोट्स मध्ये पण टाकून देतो. when we add extension live server, it works only .html files. हे तुम्ही लक्ष ठेवा की ऍज अ फ्रेशर काय काय होतं की आपल्याला कळत नाही की ते ऍज अ आपल्याला कळत नाही की त्याचं एक्सटेन्शन कोणतं आहे. तर तुम्हाला .html च फाईल बनवायची HTML साठी. त्यावेळेस तुमचं ते गो लाईव्ह सर्व्हर आहे ना ते वर्क होणार आहे. गो लाईव्ह झालं तर आलं का तुमचं, दिस इज हेडिंग लोरेम इप्सम वगैरे वगैरे. आता आपण याच्यात अजून एक काय टाकणार आहे, समजा H1 खूपच मोठा होतोय, मला आता H6 पाहिजे. आता H1 चे टाईप किती असतात, जे तुमचं टायटल आहे हे 6 प्रकारे टायटल असते H1 पासून H6 पर्यंत. H6 मध्ये काय टाकणार, इथं मी टाकलं लेक्चर इज एंडेड. सेव्ह केलं आणि तुमच्या ब्राउझर वरती गेलो तर बघा H6 मध्ये बोल्ड तर झालं पण किती बारकं दिसतंय. तर एवढंच होतं. जसं इथं H6 मध्ये लेक्चर एंडेड झालंय. लेक्चर आपण थांबवते, क्वेश्चन